आपण कनेक्टिव्ह टिश्यू पूर्ण ते फंक्शन झालं काय आहे विसरले. ठीक आहे. पेरेंट कायमॅटस चिप्स आहे. पेरेंट कायमॅटस टिश्यूचं बनलेलं आहे. ठीक आहे. लक्ष द्या इकडे. काल पाहिलं आपण अँथरचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. स्टेमनचं स्ट्रक्चर पाहिलं. काय पाहिलं आहे? व्हॉट इज दिस स्टेमन? चला बोला पटापट. एवढं शांत नका बसू. इंडिव्हिज्युअल त्याच्यापेक्षा इट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मेल आयडेंटिटी त्याची मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. दे झालं. It consisting of three part, anther, filament, connective filament, basal, stalk-like part, then anther, sac-like part present at the apex of filament. Clear? Now, if the anther contains single lobe, that is called as monothecous anther, and if which contain two lobes, that is called as dithecous anther. Each anther lobe internally contain अरे भेता कौन बोलत चला. Internally each anther lobe contain two pollen sacs. That means in dithecous anther झाला है ना 4 pollen sacs. Hence it is called as tetrasporangiate anther. Yes, anther ला काम तो अपन tetrasporangiate. That means having 4 pollen sacs. आलो देख पर्यंत. चल पाहू आपण ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ एंथर. लिसन हियर. सुरुवातीला आहे नसते. सुरुवातीला डायरेक्टच फक्त पेरेंट कायमॅटस सेल राहतात त्याच्यामध्ये. इज इट क्लियर? नाउ इन यंग इमॅच्युअर्स एंथर, नाउ व्हाट्स आर हॅपन? सम हायपोडर्मल सेल बिकम्स आर्केस्पुरियल सेल्स. काय होते? In immature anther, what's happen? Some hypodermal cell which become archesporal cell. म्हणजे डिफरन्शिएट होतात त्याच्यापेक्षा. म्हणजे सुरुवातीला जर आपण अँथर पाहिलं तर अँथर मध्ये काहीच नसते. हे आहे इपिडर्मिस, बरोबर आहे. आणि त्याच्या खाली राहतात हायपोडर्मिसच्या सेल, म्हणजे पेरेंट कायमॅटस हायपोडर्मिस. लिसन हियर. समजून घ्या कशा झाल्या ते. हे इपिडर्मिस आहे, हायपोडर्मिस आहे. काय होते? These some hypodermal cell, not all, some hypodermal cell now which become archesporal cell. Now which differentiate and now known as archesporal cell. याच्यापेक्षा ह्या थोडा वेगळ्या होऊन जातात. These archesporal cell which divides into two cells, which divides into two cells. दोन सेल मध्ये डिवाइड होतात. आर्केस्पोरियल सेल डिवाइड्स इनटू टू सेल. इनर स्पोरोजिनस सेल, inner orogenous cell and outer parietal cell. Clear? काय झालंय? In immature anther, what's happen? Some hypodermal cell which become archesporal cell. म्हणजे त्याच्यामध्ये काही सेल इज इट क्लियर काय होतात त्याला आपण काय म्हणतो? आर्केस्पोरियल सेल. These archesporal cell now which divides into two types of cell. कोणत्या? Inner orogenous cell and outer parietal cell. म्हणजे ज्या बाहेरच्या असतात त्याला काय म्हणतो आपण? Outer parietal cell and inner orogenous cell. काही असं? Now sporogenous cell forms maturity नंतर.
sporogenous cells form microspore mother cell. याच्यापासून काय तयार होतात आहे मायक्रोस्पोर मदर सेल. क्लिअर. कशापासून स्पोरोजिनस सेल फॉर्म मायक्रोस्पोर मदर सेल. इज इट क्लिअर. म्हणजे दोन प्रकारे होते आयदर विच अंडरगोज मायटोसिस डिव्हिजन और डायरेक्टली फॉर्म्स इनटू मायक्रोस्पोर मदर सेल. म्हणजे स्पोरोजिनस सेल पासून एक तर त्याचं मायटोसिस डिव्हिजन होईल किंवा डायरेक्टली कशामध्ये कन्व्हर्शन मध्ये त्याचं मायक्रोस्पोर मदर सेल. क्लिअर. नाउ parietal cell divides and to form anther wall. Parietal cell divides and to form anther wall. इथून तर लक्षात आलं काय. आता पुढे जाते काय काय झालंय. immature anther what are आपण सुरुवातीला some hypodermal cell converts or which forms the archaeosporial cell. Immediately archaeosporial cell divides into two types of cell. दोन प्रकारच्या सेल डिवाइड होतात आहे. कोणत्या स्पोरोजिनस सेल आणि दुसरे आहे परायटल सेल. आउटर स्पोरोजिनस सेल outer parietal cell and inner sporogenous cell. Now in future or at maturity sporogenous cell which forms microspore mother cell. क्लिअर. किंवा त्याला पोलन मदर सेल म्हणतात. मायक्रोस्पोर मदर सेल which is also called as pollen mother cell. Then parietal cell which divides and to form anther. आयडिया क्लिअर झाली. द्या आता इकडे लक्ष डायग्राम कडे. क्लिअर. पाहिलं आपण इन डायथिकस anther हाऊ मेनी पोलन सॅक्स आर प्रेझेंट. 4 पोलन सॅक्स. नाव पाहू आपण anther wall. Anther wall differentiated into 4 layers. Anther wall differentiated into 4 layers, which are these: epidermis, endothelium, middle layer, and tectum. लक्षात येऊन आलाय. Anther wall differentiated किंवा anther wall consisting of 4 layer. म्हणजे anther wall कशाची बनलेली आहे. 4 डिफरंट लेअरची बनलेली आहे. कोणते. epidermis, endothelium, middle layer and tectum. Here epidermis. It is the single outermost protective layer made up of flattened cell. एकाच लाइन मध्ये डिस्क्रिप्शन देऊन टाकायचं. What is epidermis? It is the single outermost protective layer. कोणाची बघ. anther wall. आता आपण anther wallच पाहून राहिलो आहे. लक्षात घ्यायचं. इट इज द सिंगल आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. क्लिअर. याचं कशाची बनलेली आहे. मेड अप ऑफ फ्लॅटन्ड सेल. त्याच्या ज्या सेल राहतात थोड्या चपट्या राहतात. दीज सेल्स आर फ्लॅटन. झालंय. दे सेकंड कोणती आहे. endothelium. Now it is sub-epidermal cell. That means which is present just below the epidermis. Now it is again it is a single sub-epidermal cell. Clear? Made up of thick walled cell. Is it clear? Made up of thick walled, fibrous, thick walled cell. What is endothelium? It is again single. हे single layer चीज बनलेली आहे. एकच लेअर आहे ती. It is single sub-epidermal cell. That means present just below the epidermis. epidermisच्या खाली एक म्हणून त्याला sub-epidermal cell. कशाची बनलेली आहे. It is made up of radially elongated cell. आणि कशा आहेत त्या. thick walled fibers किंवा सरळ आहे. It is made up of radially elongated cell. Is it clear? It is made up of radially elongated cell.
त्याचा इलॉंगेटेड सेल्स राहतात आहे. क्लिअर झालंय. मिडल लेअर डायग्राम मध्ये पाहायचं क्लिअर. इपिडर्मिसची एकच काढली मी, एंडोथेशियमची एकच काढली. मिडल लेअरच्या किती काढल्या? लक्षात आहे ना. म्हणजे अशा मनानं काही नाही काढायचे डायग्राम मध्ये. नाव मिडल लेअर इट इज प्रेझेंट बिलो द, तर कशाच्या बिलो आहेत त्या? एंडोथेशियम. डायरेक्ट डायग्राम मध्ये काढलं ना. नाउ 2 to 3 layers of thin walled cells, not single layer. How many? 1 to 3 layers. आपण 2 काढल्या, पण किती राहतात त्या? 1 2 3 असू शकतात किंवा 1 to 2 layer. 1 to 2 layers of thin walled cell present below the endothelium, that is called as middle layer. तर कशाला म्हणलेला मिडल लेअर? 2 to 3 layers of thin walled cell present below the endothelium, that is called as middle layer. Idea clear? काय अडचण? These middle layer, ज्या मिडल लेअरच्या सेल्स आहेत, द सेल्स ऑफ मिडल लेअर शो द फायब्रस थिकनिंग. नाही आहे तुम्हाला पण माहिती पाहिजे नीट आणि सीईटी वाल्यांसाठी. वी शो द फायब्रस थिकनिंग, दॅट इज कॉल्ड ॲज कॅलोज. हे ऍडिशनल तुमच्या 12वी मध्ये नाही आता ते, पण माहिती पाहिजे कम्प्लीट. म्हणजे कशा आहेत त्या? मिडल लेअरच्या सेल्स कशा आहे? फायब्रस थिकनिंग. आणि ते कशाचं बनलेलं आहे? कॅलोज. किंवा त्या फायब्रस थिकनिंगला म्हणतात आहे कॅलोज. दुसरं कॅरेक्टर, दे आर हायड्रोस्कोपिक इन नेचर. म्हणजे याच्या सेल कशाच्या? मिडल लेअरच्या. मिडल लेअर सेल्स आर, मिडल लेअर ज्या सेल्स आहेत, द सेल्स ऑफ मिडल लेअर शो फायब्रस थिकनिंग अँड दे आर हायड्रोस्कोपिक इन नेचर. याच्यामुळे, या कॅरेक्टरमुळे दीज सेल्स हेल्प द डेहिसन्स ऑफ अँथर. याच्यासाठी जे दुसरी